अमरावतीमध्ये 67 कोटींच्या बडनेरा उड्डाणपुलाचं लोकार्पण झालं। या उड्डाणपुलामुळे आता नागरिकांना दिलासा मिळतोय। राणा दाम्पत्याने या नवीन उड्डाणपुलावरून बाईकने प्रवास सुद्धा केला। मध्य रेल्वेच्या बडनेरा अमरावती रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे फाटक जुनी वस्ती बडनेरा इथे जवळपास 67 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या 4 लेनच्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी रवी राणा आणि नवनीत राणा यांनी या नवीन उड्डाणपुलावरून बाईक स्वारी केली। हे दृश्य आपण बघतोय। लोकार्पण झालं राणा दाम्पत्याच्या हस्ते, त्याचे दृश्य एकीकडे तर दुसरीकडे त्यांनी स्वतः या उड्डाणपुलावरून बाईकवरून प्रवास केला तेव्हाचे दृश्य। सिंहीण शांत असली तरी डरकाळी फोडणं विसरत नाही असं माजी खासदार नवनीत राणा यांनी म्हटलंय आणि बळवंत वानखेडेंना आव्हान दिलंय। खासदारकीसाठी दुसऱ्याच्या दारात गेले नाही असं वक्तव्य सुद्धा नवनीत राणा यांनी केलं। महिलांना बोलत असताना महिलांची मर्यादा आपण सुद्धा पाळली पाहिजे। जेव्हा केव्हाही तुम्ही बोलता तिची मर्यादा सगळ्यांनी पाळली पाहिजे। मी शुभेच्छा दिल्या याचा अर्थ ये नहीं कि नवनीत राणा शांत हो गई। शेर शेरनी अगर शांत भी है तो डकारना कभी भूलती नहीं, याद रखना। और मैं मेरी मर्यादा कभी भूलती नहीं हूं। आणि मी महिला म्हणून महिलांचे संघर्ष महिलांचे संरक्षणासाठी या क्षेत्रामध्ये आहे आणि आमच्या जिल्ह्याचे कामासाठी या जिल्ह्यामध्ये मी आहे। देवेंद्र साहेब आमचे माझे दादा आहे, मी त्यांची लाडकी बहीणच आहे आणि खूप स्वाभिमानाने अभिमानाने सांगते, अरे जेव्हा राज्यसभेला ठोकर मारली दुसऱ्यांच्या दारी मी कधी गेली नाही, तर विचार करा मी माझ्या विचारांची खूप पक्की आहे। नाही तर लोक नगरसेवकासाठी लोटांगण घालतात। नवनीत राणाचा स्वाभिमान एवढा अटल आहे की त्यांनी राज्यसभा सोडून आपल्या स्वाभिमानाला जगत आहे।